आमचा विश्वास आमची ताकद. मालेगाव महानगरपालिकेतून सुरू झालेली ठेणगी आता संपूर्ण महाराष्ट्रात वणवा बनलीय. उपमहापौर शाने हिंद यांनी लावलेला टिपू सुलतानचा फोटो आणि त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेली छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना. यावरून राजकारण चांगलंच तापलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर आक्रमक पवित्रा घेतलाय, तर आमदार संजय गायकवाड यांनी सपकाळांना निजामाची वैचारिक औलाद म्हटले. पाहुयात हा महासंग्राम. मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर शाने हिंद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावला आणि वादाला सुरुवात झाली. पण उपमहापौर शाने हिंद यांनी लावलेल्या टिपू सुलतानच्या फोटोवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केलीय. यावरून आता महाराष्ट्रात वाद पेटलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी ज्या पद्धतीने एक विचार दिलाय, अगदी त्यांच्याच मांडेआळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता. आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. त्यांनी कधीही कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही. तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार संजय गायकवाड यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा चांगला समाचार घेतलाय. पाहुयात देवेंद्र फडणवीस आणि संजय गायकवाड काय म्हणाले. त्यांना लाज वाटली पाहिजे. टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्याचं जे त्यांनी काम केलेलं आहे अतिशय निंदनीय आहे. छत्रपती शिवरायांनी सुराज्य तयार केलं, मोगलांच्या जोखडातून सामान्य माणसाला मुक्त करण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं सामान्य रयतेचं राज्य तयार करणारे छत्रपती शिवराय होते. आणि त्याच वेळी हजारो लाखो हिंदूंची हत्या करणारे टिपू सुलतान याची तुलना करून दोघांनाही सारखा सन्मान द्या म्हणणं यापेक्षा जास्त लांबून चालन, जोडे चाटणं हे या जन्मात मी बघितलेलं नाही. आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही. टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे. आणि अशा पद्धतीनं जर ते बोलत असतील की काँग्रेस पक्षामध्ये काही जरी थोडी जरी नैतिकता राहिली असेल तर काँग्रेस पक्षाने देखील याचा कॉग्निझन्स घेतला पाहिजे. आणि त्यांचे जे मित्र पक्ष आहेत त्यांनी देखील त्यांची भूमिका याच्यावर काय आहे हे सांगितलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे अद्वितीय अद्भुत योद्धा होते. त्या योद्ध्याची बरोबरी जगातल्या कुठल्याही योद्ध्याशी होऊ शकत नाही. ज्यांनी स्वतःच्या भरोशावर 18 पगड जातींना घेऊन जाऊन या मातृभूमीला परक्यांच्या त्रासातून मुक्त केलं, त्यांच्या जाचातून मुक्त केलं, या मायभूमीचं रक्षण केलं, माता भगिनीचं रक्षण केलं. आणि या परकी आक्रमकांनी जी आमची मातृभूमी भारत माता गिळवणूक करायचा प्रयत्न केला त्या सगळ्या परकी शक्तींना त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला, नव्हे त्यांना नमहरम करून टाकलं. म्हणून शिवरायांची तुलना ही कोणाशी होऊ शकत नाही. टिपू सुलतानांची लढाई इंग्रजांसोबत नक्की त्या ठिकाणी झाल्या, परंतु शिवरायांची त्याची तुलना होऊ शकत नाही. राहिला हर्षवर्धन सपकाळ, तर हा हैदराबादच्या निजामाची वैचारिक औलाद आहे हे नेहमी सांगत असतो. त्याला वारंवार या मातृभूमीशी ज्या ज्या लोकांनी बलिदान दिलं त्याच्याबद्दल वारंवार बोलण्याची जरा सवय आहे. एवढा तो राजकीय नेत्यांबद्दलही काही त्या ठिकाणी बोलत असतो. पण शिवरायांची तुलना कोणीही कोणाशी दुसऱ्या इतरांशी करू नये. एका बाजूला काँग्रेसची तुलना आणि दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांचा प्रहार. मालेगावच्या त्या एका फोटोनं राज्याच्या राजकारणात भूकंप आणलाय. आता हा वाद आणखी किती चिघळणार याकडेच संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज.